आता आम्ही जातोय, माझ्या बहिणीचं डोहाळे जेवण आहे तिकडे चाललोय आणि सगळ्यांची खूप तयारी चालू आहे। खूप उशीर झाला आहे, निघायचं होतं 7ला पण आता वाजले 8, तर आता आम्ही निघतोय। आई पप्पा ते बोलत बसले, सगळ्यांचं आवडलंय। ऐश्वर्याचं ढवळे जेवण आहे, डोहाळे जेवण। तर त्यांनी अशी रंगोळी काढली। महाराजांसारखा राजा आपल्या महाराष्ट्राला मिळाला की ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। पण आजकालचे डोहाळे मात्र खूप वेगळे आहेत। पण असे जर डोहाळे लागले तरच एक सुसंस्कारित नागरिक आपल्या घरामध्ये जन्माला येऊ शकतो। आणि यासाठी आज सुद्धा समाजाची परिस्थिती अशीच आहे की प्रत्येकाला वाटतं की परत एकदा शिवाजी जन्माला यावा, पण त्यासाठी आधी आणि मी बघा त्या मुलीला सोडतच नाहीये। तिला घरी घेऊन जातो का तू? आणि त्या मुलीला सोडतच नाहीये। या सगळ्या आज्या आहे बरं का। कार्यक्रम झाला व्यवस्थित, सगळ्यांचे जेवण पण झाले। आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आम्ही आता नाशिकला निघालो आहे आणि जात जात आम्ही परळी वैजनाथला पण जाणार आहे।
तर आता आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे आणि पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच भेटू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.